वंदे मातरम विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा कोणतीही असो, हा प्रश्न येणार म्हणजे येणार म्हणजे येणार. त्रिकोणी संख्या या घटकावर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारला जातो. मग त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकं काय? जर त्या शब्दामध्ये त्रिकोण हा शब्द आलेला असेल तर याचा अर्थ असा आहे, ज्या संख्यांची मांडणी त्रिकोणाच्या रूपामध्ये करता येते त्याला आपण त्रिकोणी संख्या असं म्हणतो. मग या ठिकाणी जे डॉट दिलेले आहेत ते 1 2 1 2 3 1 2 3 4 या क्रमाने दिलेले आहेत. आणि म्हणजेच थोडक्यात एकदम गावरान भाषेत व्याख्या सांगतो, एकापासून कोणत्याही संख्येपर्यंतची जर बेरीज केली तर येणारं उत्तर हे त्रिकोणी संख्याच असतं. 1 आणि 2 ची बेरीज केली, 1 2 3 1 ते 4 1 ते 5 1 ते 6 या संख्यांची बेरीज केली, या सर्व त्रिकोणी संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. एकापासून 100 पर्यंत एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत. 9 अधिक 4 म्हणजेच 1 ते 50 पर्यंत 9 त्रिकोणी संख्या आणि 51 पासून 100 पर्यंत 4 त्रिकोणी संख्या. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व त्रिकोणी संख्यांची बेरीज किती? 455 असते. 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या मिळवणं एकदम सोपं आहे. या ठिकाणी +2 करा, इथं +3 +4 +5 +6 +7 या क्रमाने पुढे पुढे जात राहिलात तर तुम्हाला एकापासून 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या मिळतील. त्रिकोणी संख्या मिळवण्याची आणखी एक सोपी युक्ती आहे. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीला त्रिकोणी संख्या म्हणतात. 9 गुणिले 10 याला जर 2 ने डिव्हाइड करायचा प्रयत्न केला तर येणारं उत्तर हे त्रिकोणी संख्याच असतं. कोणत्याही दोन 12 गुणिले 13 क्रमवार नैसर्गिक संख्या ज्या आहेत यांच्या गुणाकाराची निमपट जी असते ही त्रिकोणी संख्याच असते. म्हणजेच थोडक्यात एकापासून तुम्हाला कोणत्याही संख्येपर्यंतची जर बेरीज करायची असेल, समजा तुम्हाला 1 ते 15 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची असेल तर 15 ला त्याच्या पुढच्या संख्येने मल्टिप्लाय करणे आणि 2 ने डिव्हाइड करणे, विल गेट आन्सर. बे एके बे बे 8 16 15 8 120. 1 ते 15 पर्यंतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज किती आहे? 120 आहे. मग या 15 ला 120 चा पाया असं म्हटलं जातं. काय? 15 इज बेस ऑफ 120. 120 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? 15 आहे. आता झटपट या खाली दिलेल्या संख्या ज्या आहेत या पायावरच्या त्रिकोणी संख्या ज्या आहेत त्या त्रिकोणी संख्या पटकन कमेंट मध्ये त्या ठिकाणी मला सांगायच्या आहेत. 17 या पायावरची त्रिकोणी संख्या, 19 या पायावरची त्रिकोणी संख्या आणि 32 या पायावरची त्रिकोणी संख्या कशी काढणार? 17 गुणिले 18 भागिले 2, 19 गुणिले 20 भागिले 2, 32 गुणिले 33 भागिले 2. अशाच प्रकारच्या नवनवीन क्लुप्त्या शिकण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन आयकॉन दाबा, इन्स्टा फेसबुकवर आम्हाला फॉलो करा आणि आमच्या प्रश्नांची उत्तर मात्र कमेंटमध्ये रेग्युलर देत चला. धन्यवाद.